आम्ही बाहेर जायची भेटी आम्हाला घेतलंय का नाही? पुढे नका जाऊ रे, मागे या, मागे पुढे नका जाऊ. बाजूला रस्ता सोडा. हो काका, काका लिफ्ट नसली तर पायरी वर जावं लागतं. काय ठरलं नेमकं दाद्या? अर्ज भरतोय आता आम्ही अध्यक्ष उपाध्यक्षाला. अर्ज भरल्यावर आपल्याला कळेल. थांबा जरा. ऐका लिफ्ट चालू आहे का बघ. 10 मिनिटं राहिली. इथंच बाकी थांबा. महायुती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. भाजपला बाजूला ठेवलंय यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. ओके. राष्ट्रवादी काँग्रेसनी एक मिनिट मनीषा फडतरे, मनीषा योगेश फडतरे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचं काय नाव पाटील, अशोकराव पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला. पण काका या सगळ्या प्रक्रियेत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने बाजूला ठेवलेलं आहे का? नाही, तसं काल संध्याकाळी सुद्धा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिवेंद्र बाबा, मकरंद आबा, संजीव बाबा आणि मी स्वतः आमची काल रात्री बैठक झाली. आम्ही त्यांना विनंती केली होती की आमचं इलेक्शन पूर्वीचं आमचा अलायन्स आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं इलेक्शनच्या पूर्वीचं अलायन्स आहे. त्यामुळं जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी पहिलं 2.5 वर्ष आम्हाला द्या आणि नंतरची 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. पण त्या बाबांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीत चर्चा करतो आणि तुम्हाला या संदर्भातला काय असेल तो रात्री मेसेज देतो. पण आम्ही बराच वेळ वाट बघितली, रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही वाट बघितली. इवन आम्ही आत्ता सकाळपर्यंत आमचे उमेदवार ठरवले नव्हते त्यासाठी की सकाळीसुद्धा काही मेसेज येऊ शकतो आपल्याला, म्हणून आम्ही सकाळपर्यंत उमेदवार ठरवले नव्हते. आम्ही आत्ता 9:30-10 वाजता लेकव्ह्यूला ज्यावेळी आम्ही पोचलो आमचे सदस्य घेऊन, त्यावेळीच आम्ही आमचे उमेदवार तिथं बसून फायनल केले. आम्ही उमेदवार हे आधीच फायनल केले नव्हते, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो. पण दुर्दैवाने काही निरोप आला नाही, त्यामुळं मग आम्ही आमचे अर्ज दाखल केले. भाजपकडनं जे उमेदवार भरलेले आहेत अध्यक्षपदासाठी प्रियाताई शिंदे या शिवसेनेच्या आमदार आहेत, आपले महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. मग भाजपनं ऑपरेशन लोटस राबवलं आहे का? पळवापळवी केली आहे का? आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य कुठले, शिवसेनेचे पण कुठले असं सांगितलं जातं? निश्चितपणाने राष्ट्रवादीचे 2 सदस्य आमचे त्यांनी उचलून नेलेले आहेत 2 दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी. पण ठीक आहे, आम्ही व्हीप बजावलेला आहे. व्हीपनुसार सदस्यांना मतदान हे कंपल्सरी करावं लागेल. जे पक्षाचा व्हीपचा अनादर करतील सदस्य, साहजिक पक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई भविष्यामध्ये करेल. शिवसेनेचा पण साहेब एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम सध्या आता भाजप करते असं दिसतंय, कारण का एक सातारा शहर पोलीस स्टेशनला मध्यरात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदस्यावर. त्याला उचलण्यासाठी काही वेळापूर्वी इथं LCBचे अधिकारी इथे या ठिकाणी आले होते. हे खरं आहे की काल रात्री 2 जणांच्या विरुद्ध आमच्या त्यांनी ह्या सदस्यांचं अपहरण करण्यात आले असं त्यांच्या घरच्या लोकांच्यावर दबाव आणून खोटी FIR किंवा खोटी तक्रार अर्ज SP-कडे दिला होता. पण आम्ही रात्रीमध्येच ते सदस्य पोलीस स्टेशनला
एक सदस्य आम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला हजर केला. त्यांनी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन जबाब दिला की मी माझ्या मर्जीनी आणि स्वखुशीनी मी ह्या पक्षातूनच निवडून आलो आहे, त्यामुळं मी ह्या पक्षातल्या लोकांच्या बरोबर गेले काही दिवस आम्ही सहलीला गेलो होतो. त्याच पद्धतीने दुसऱ्या सदस्यांनी वाई पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन साधारण 2:30-3 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तिथं की मी वाईमध्येच आहे आणि माझ्या वर हे माझं म्हणजे मतदानाचा हक्क डावाला जावा म्हणून कोणीतरी माझ्यावर हे खोटे आरोप करून हे केलेले. त्यांनी रात्री पोलीस स्टेशनला हजर होऊन तसा जबाब दिलेला आहे. दहिवडीला पण असं दाखल झालाय का? त्याची पोच आमच्याकडे आहे. दहिवडीची माझ्याकडे अजून काही कल्पना आलेली नाही, पण जे रात्री आमच्याकडे 2 आले ते दोन्ही सदस्य की ज्यांचं अपहरण केलं म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या कुणाच्या तरी नावाने खोटे नाटे अर्ज दाखल केले अर्ज होते. आहेत की गुन्हा दाखल आहे साहेब? मला माहीत नाही. मी कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा आहे ते पण मला माहीत नाही. फक्त पोलीस रात्री त्या मंडळींना शोधण्यासाठी एक बापू शिंदे आमचे म्हणजे दिनकर महादेव शिंदे आणि दुसरे सदस्य आमच्या ऋतुजा शिंदे विराज शिंदेंच्या पत्नी ह्या दोघांच्याही विरोधात खोटे गुन्हे दाखल केले होते, पण त्याचा निपटारा रात्री झालेला आहे. आता आपल्याकडे सदस्य संख्या किती आहे आणि आता व्हीप किती ते आता तुम्हाला हे आकडेवारी नेमकं कोणाचं होईल? अध्यक्ष 100% आमचा होणार. आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष अरे गाड्या पुढे घ्यायला सांगा, गाड्या पुढे घ्यायला सांगा त्यांना. बाजूला घ्या त्यांना. सदस्य आज जाताना जरा रस्ता थोडा गर्दी करू नका. पुढचा जबाब यादी घ्या जरा उत्कार नाव विचारून घ्या. सातारा झेडपी या मागे मागे या मागे या हे पाठी मागे या हे मागे या जाऊ दे त्यांना. अमित पाठीमागे हे बघा त्यांची अडचण करू नका प्रेस. हा नाव लिहून घ्या पटकन. सरकारची बाजूला उभे पाठीमागे ये ना. ये पाठीमागे पाठीमागे ओंकार पाठीमागे पाठीमागे ये पाठीमागे अमित पाठीमागे माधवराव काळभोर धनंजय चव्हाण ऋषिकेश पाटील गायगुडे पाटील रणजित जाधव
सदस्य आत यायला पाहिजे. बाजूला कोण? रोज दखल सदस्य आत मोजा. गेट वर गर्दी करू नका. दादा शुभेच्छा. चला या. संध्याराणी भोसले, शुभांगी जाधव, स्वप्ना पाटील, वैशाली कांबळे, चला चला. चल 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 चल. एक मिनिट बाजूला थांबा. धडका धडकू तुम्ही नाही नाही जात नाही. टेन्शन घेऊ नका. सूट फक्त घेऊ दे. चला चला.
सातारा देखील या ठिकाणी वैद्यकीय टीम देखील आज जाताना आपल्याला पाहायला मिळते. काही जाऊ दे आहे सिव्हिलचे आहे सिव्हिलचे आहे काय सिव्हिलचे आहे पण आता स्टेबल आहे. हाताला म्हणजे कुठे लागले आणि आता बोटाला लागलेलं आहे. बोटाला इथे किती प्रमाणात त्यांना काय नाही, त्रास injury आहे. त्यांना काय त्रास जाणवत होता? नाही नाही ऍक्च्युली आता मी ड्रेसिंग करायला आलो होतो. बरं. त्यांना जखम बघितली, fracture ड्रेसिंग आहे? केली. फ्रॅक्चर नाही वाटत, पण नंतर आपण ड्रेसिंग एक्सरे करून घेऊया. पण आता तरी जखम ड्रेसिंग केलेली आहे आणि स्टेबल आहे. कशामुळे झाले रक्त आले कशामुळे झाले नेमकं कशामुळे झाले नाही आता काय झालं हे एक्झॅक्ट सिच्युएशन मला माहित नव्हतं. आय वॉज इन हॉस्पिटल. मला फक्त एवढं सांगा रक्त किती आलं? लागलं होतं रक्त शर्टावर डाग आहे शर्टावर डाग होते. आणि ते इथून पण म्हणजे बोटाची नेमकी इंजुरी काय झाली ते सांगाल का? स्पेसिफिक स्पेसिफिक हाताला बोटाला हाताच्या उजव्या म्हणजे इंडेक्स फिंगरला लागलेलं आहे, इंजुरी आहे. फक्त कशामुळे झालं हे आपण आता सांगू शकत नाही. त्याचं बीपी वाढला होता, ब्लड प्रेशर हायर साईड ब्लड प्रेशर वाढलं होतं, हा रक्त आलं होतं. आता काय परिस्थिती आहे त्यांची? आता स्टेबल आहेत. ब्लड प्रेशर आता थोडं स्टॅबिलाइज केलेलं आहे. नाही तुम्ही डॉक्टर आहात. अशा ज्यावेळेस घटना होतात असं ज्यावेळेस बरोबर, लागतं बरोबर. रक्त येतं तर त्यावेळेस काहीतरी मोठं घडलेलं असतं त्याच्यामुळेच रक्त येऊ शकतं. काहीतरी मोठं घडलेलं आहे. शक्यता आहे. येस थँक्यू. चला बोल आज इथे
अध्यक्ष उपाध्यक्ष आज इथे अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे की आज जो इथे आम्ही सभागृहात गेल्यानंतर आमचे जे 2 उमेदवार इथून उचलले गेले त्यांची काही चुकी नसताना त्यांना आज उचललं इथून. दुसरी गोष्ट तिसरा उमेदवार आमच्या बरोबर असताना त्याला दंडपशाहीने त्याला हाताला धरून त्याला बाहेर ओढून घेतल्याने त्याला टॉर्चर करून त्याला चिमटे काढून अक्षरशः आम्ही डोळ्यानं बघितलंय. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण तरी त्याला चिमटे देऊन त्याला कारणीभूत करायला लावलं, सही करायला मजबूर करलं. आणि दुसरी गोष्ट सभागृहामध्ये प्रत्येकाला नियम असतो की प्रत्येकाला तिन्ही गट असो 2 गट असो सगळ्यांना समसमान नियम पाहिला असलाच पाहिजे. पण आम्हाला सांगण्यात आलं की पहिल्या हातवर करतील तोच नियम गृहीत धरला जाईल. दुसरी गोष्ट परत रिपीट 3 वेळा त्यांनी आमचे हे झाल्यानंतर 3 वेळा त्यांना परत विचारलं गेलं की तुम्ही हातवर करून कोणाला अजून सांगायचंय का. मग हा नियम आम्हाला का लागू नाही, त्यांनाच लागू झाला हा नियम. ही दंडशाही विरोधात आमचा पूर्ण आवाज आहे आणि तो आम्हाला लोकशाहीचा आम्हाला त्याचा न्याय पाहिजे. आम्हाला जनतेने आम्हाला न्याय द्यावा. प्रशासन पण सामील आहे त्याला आहे. आमचा ग्रुप आहे आमचं ते. हा नियम का सगळ्यांना लागू होत नाही. राज्यात एकत्र आहे. जर भाजपनी अशा पद्धतीने वागलं असेल तर तुम्ही तुमच्या नेते मंडळींना असं म्हणणार आहे का की राज्यातनं सरकारच्या मधनं तुम्ही बाहेर पडा असं तुम्ही म्हणणार आहे का? आता वरती तुमचे नेते वरती एकत्र आणि खाली असेल न्याय पाहिजे ना, न्याय पाहिजे ना आम्हाला. बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून लक्ष्मण तात्यांच्यापासून कैलासवासी सुभाषराव देशमुख असतील त्यांच्यापासून आजपर्यंत आम्ही अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष बघितले, जिल्हा परिषदेचे सदस्य बघितले, परंतु असा काळाबाजार कधी या झडपीत झालेला नाही. अशा पद्धतीची निवड या कधी झालेली नाही. सदस्य म्हणून तुमची काय कुणाला तरी खाली या खाली आम्हाला मान्य नाही. मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का? आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का? हा त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना बोलून द्या, पालकमंत्र्यांना बोलून द्या. दादा तुमच्या हाताला लागले काय झाले नेमकं? धक्काबुक्की केली. एक मिनिट काय बोला बिनधास्त बोला. आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्ष जाऊन अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे. आणि एवढं करून पण मला मगाशी कळलं की म्हणजे मला पळवून माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न करते असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं जबरदस्ती फोनवरनं धमक्या दिल्या. ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे.
आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्याला आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्याला इथं दमदाटी केली. इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी स्वतः त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष, त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? त्या लोकांनी मी त्याला धरलं असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही होतो. आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो. म्हणजे आतमध्ये त्याला दरवाजेपर्यंत सोडलं. आम्ही बाहेर थांबलो तिथं. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्याने आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला. याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध त्याने अपहरणाचं तक्रार केली, ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं. आमच्या मांडवे, संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस. मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले. आबांना 4-4, 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस, आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. ज्यांचं त्याला भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणाने उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला तिने, पोलीस बळाचा 100 साध्या देशात. जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली ते. आणि मी एक सांगतो, आता भाजप ढोल ताशा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे 37 सदस्य होते. आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या. राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्याने? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेतलं बहुमत दिलं होतं. जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्यांना क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. खूप मोठ्या निवडणुका येणार आहेत इथनं पुढच्या काळामध्ये. त्यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, मान्य आबा इथं आहेत, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागे ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो आणि जिल्ह्यामध्ये याचे कडक पडसाद आपल्याला उमटतील. मान्य आबा आपल्याशी बोलतील. आबांचं उद्या मग बोलतो. आबा बोलतायत. आबा, तुमच्या सदस्यांबाबत तुम्ही व्हीप जारी केला होता,
काही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं असं कळतंय, तर याबाबत काही कारवाई तुम्ही करणार आहात का पुढे? नाही, सदस्यांवर अपात्रतेची कारवाई ही निश्चितपणानं होणारच. ज्या पद्धतीनं आता पालकमंत्र्यांनी सांगितलं की मेजॉरिटी आमची होती, परंतु या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतच्या राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले, परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही. आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संहिता घालून दिली त्या संहितेला सुद्धा आज काळिमा फासला गेला. इतकं मेजॉरिटी होती, लोक आमची ठाम होती आणि पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून, म्हणजे जी व्यक्ती 5:30ला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देते स्वतः फिजिकली, त्या व्यक्तीच्या नावानं परत 6:30ला खोटा गुन्हा आणि दाखल केला जातो. 2 सदस्य आमचे की त्यांनी यांना उचलून नेलं, त्यांचा खुनाचा प्रयत्न अपहरण करून करायचं चालवलंय, अशा पद्धतीचा गुन्हा खोटा दाखल केला आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली. 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला म्हणायचं. हाच प्रश्न लागून आहे. अशी जर घटना आपल्या सातारा जिल्हा परिषद घडत असेल तर आपण सरकारमध्ये का राहावं, असल्या भाजपच्या लोकांबरोबर का राहावं, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. भाजप, भारतीय जनता पार्टी अशा एक मिनिट. आजचा निकाल लोकशाहीतून 33 आणि 32 झालेला आहे. एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झालेली आहे आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे. त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत आणि ऐका सामील आहेत. विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीचा घटक नाही. कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल. आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही, ते भाजपने करून दाखवलंय. आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं की अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती. आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत. परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणे निषेध करतो. पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे, मी ठामपणे सांगतो. विजय मिळवला, पण थोडं त्याला एक वेगळी किनार लागलेली आहे. म्हणजे शिवसेना दुखवली गेलेली आहे, राष्ट्रवादी दुखवली गेलेली आहे. महायुतीचं तुम्ही एकत्र आहात राज्यात, पण असं असताना सुद्धा झेडपीला इथला सातारा जिल्हा परिषदेवरून जो वाद झाला किंवा नाट्यमय ज्या घटना झाल्या त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मुळातच आपण पाहिलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष वेगळा
शिवसेना वेगळी लढली, राष्ट्रवादीची वेगळी लढली, काय म्हणतात त्यांची युती होती मला माहिती नाही. परंतु भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर 27 जागा निवडलेल्या होत्या. एक आमचा सहयोगी सदस्य आमच्या विचाराचा सदस्य होता. 28 जागा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष, राज्यात आहे, देशात आहे, जिल्ह्यातला जिल्हा परिषदेचा सगळ्यात मोठा पक्ष होता. पहिल्या दिवसापासून आमची भूमिका हीच होती की भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होणं. तेव्हा महायुती म्हणून हे सगळे एकत्र यावे अशी आमची भावना होती. परंतु निकाल लागल्यानंतर काही लोकांना अहम होता, काही लोकांनी आमची चेष्टा करायला होती, काही लोकांनी आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं हसण्याचा प्रयत्न केला. मला आधीचं काही बोलायचं नाही, त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो, हा जिल्हा स्तरावरचा विषय होता. राज्यामध्ये आमची महायुती आहे, आम्ही सोबत. पण इथं पोलीस यंत्रणेचा असेल किंवा प्रशासनाचा वापर करण्यात आला असा आरोप शंभूराज देसाईंनी केलाय, मकरंद पाटलांनी केलाय. याच्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ते बोलणार आहेत. आपण पाहिलं असेल, जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक असताना, चालू असताना ज्या पद्धतीनं मंत्र्यांची शिबिराळ चालू होती, ज्या पद्धतीनं पोलिसांना शिबिराळ केली गेली, ज्या पद्धतीनं लोकांच्यावर अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने शिबिराळ केली, हे कुठल्या न्याय व्यवस्थेत बसतं. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेला वेटीला धरण्याचं काम कोण करतं हे बोलण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. इथं काय परिस्थिती आहे, लहान लहान मुलांना माहिती आहे कोण कोणाला वेटीला धरतं, याच्यावर मी बोलणार नाही. वेळ आल्यावर ते गोष्टी होते. पण माझं म्हणणं आहे की प्रशासनानं प्रशासनाचं काम केलं आहे, पोलिसांनी पोलिसांचं काम केलं. तेव्हा काय झालं, आता तुम्ही कंप्लेंटचा विषय सांगा. सदस्य राष्ट्रवादीचा, मुलगा राष्ट्रवादीचा, कंप्लेंट कोणी केली, आमचा काय संबंध. तेव्हा विषय त्यांच्या अंतर्गत विषय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये झालेला तो विषय आहे. आमचा त्या व्यवस्थेचा काही संबंध नाही. आता सुरुवात ही भाजपनं केली आहे, त्यामुळे आता शेवट हा राष्ट्रवादी आणि शिवसेना करेल असं पालकमंत्र्यांनी एक इशारा दिला आहे. आता ती खूप मोठी माणसं आहेत, त्यांच्यावर बोलण्यात माझी उंची नाही आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लोकांचं बोलणं, आम्हाला घोषणा देणं, आमचा वाचणं अधिकार आहे. अधिकचं बोलणं उचित नाही त्यांच्या. शिवेंद्रराजेंकडनं कामेश कांबळे म्हणून एक जो सदस्य आहे त्याला धक्काबुक्की झाल्याचा पण आरोप केला आहे आता. मला एक समजत नाही आहे की सुरेंद्र महाराजांनी मला धक्का मग कामेश कांबळे असतील किंवा अन्य काही सदस्य असतील, यांनी स्वतःहून मतदान केलं. जर आता एवढं सगळं असतं, गुन्हा दाखल झाल्यानंतर बापू शिंदेनी मतदान कोणाला केलं, त्यामुळे ज्याचा त्याचा अधिकार आहे. आज जेव्हा अगदी बाहेर काय झालं, जेव्हा आज हाऊसमध्ये गेले, सभागृहात गेले, तेव्हा कुणाचा दबाव होता, कुणाचा विषय होता, काय विषय होता. तेव्हा उगाच आपलं आपल्याला झाकण्यासाठी कुणावर तरी काहीतरी बोलायचं, अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. कामे तर कायम सातत्याने आदरणीय सुरेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे, त्याला बोलायचं नाही, तिला दम देणं कारण काय, तो हृदयापासूनच त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामध्ये काही शंका वाटते का? विजय झालाय. झेडपीचा दोन अध्यक्ष असतील उपाध्यक्ष तुमचे निवडून आलेले आहेत. मात्र शंभूराज देसाईंनी असा आरोप केला की लोकशाहीचा गळा घोटून हे सगळं तुम्ही भाजपने सत्ता मिळवली. सगळ्यांनी आता आम्ही आमच्याबरोबर सदस्य होते आणि त्या सदस्यांनी आम्हाला साथ दिली. त्याच्यातनं शेवटी मतदान होऊन झाले, याच्यात काही कुठं काही वेगळं झालं नाही. आणि सदस्यांनी साथ दिली म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष उपाध्यक्ष झाले. पण पोलीस यंत्रणेला असेल, प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून हे सगळं तुम्ही केलंय अशा पद्धतीचा आरोप केलाय. बघा, शेवटी पोलिसांचं जे काही काम असेल पोलिसांनी करावं, त्यांनी केलं. त्यांच्याकडे जे काही समजा काही तक्रारी वगैरे असतील त्या पोलिसांचा विषय. आता पोलिसांच्या ह्याच्यात आम्ही काय पोलिसांना आदेश देत नाही किंवा आम्ही काय पोलिसांनी करत नाही. आता त्यांच्याकडे जे काही कंप्लेंट दाखल झाल्या असतील किंवा काय जे काही त्यांनी कार्यवाही केली असेल पोलिसांनी केली, त्यात आमचं काय. ते जखमी झाले, हाताला लागलं, त्यांच्या रक्त पण आलं तिथं. आता वर काय झालं म्हणजे त्यांचं जे काही आम्ही काही तिथं वरच्या ह्याच्यामध्ये नव्हतो. आता नेमकं कसं कुणाला लागलं हे काय वर तरी काय आम्हाला काय तिथं दिसलं नाही, कारण आम्ही फार लांब होतो. तुमच्याकडनं कामेश कांबळेला धक्काबुक्की केली आहे, त्याला धक्काबुक्की झाली आणि त्यामुळंच कामेश कांबळेनं जबरदस्ती करून कामेश कांबळेला मत द्यायला लावलं भाजपनं, असा आरोप पालकमंत्र्यांनी केला. जबरदस्ती कसं, आज
म्हणजे मतदानाच्या ठिकाणी तर हे सगळे सदस्यच गेले होते ना, मी तर कुठं नव्हतो तिथं. आम्ही काय मतदानाच्या इथे गेलो नव्हतो, त्यामुळे जबरदस्तीचा विषय तो होता. तर त्याच्यात त्यानं विचार करून मतदान केलं. चांगल्या पक्षाला चांगल्या याच्याबरोबर राहण्याची त्याची भूमिका आहे, अशा यानं त्यानं मतदान केलं. पोलिसांनी भाजपचं घरगडी म्हणून काम केलंय आताच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या, असा त्यांचा आरोप आहे पालकमंत्र्यांचा. म्हणजे आता मग आम्ही असं म्हणायचं का की ही यंत्रणा जर उलट काय तर झालं असतं तर मग हे पोलीस त्यांचे गरगडी होते. आता मी पोलिसांकडं जे काही तक्रारी वगैरे आल्या त्याच्यावर पोलिसांनी जी कार्यवाही केली तो त्यांचा विषय आहे. आम्ही त्याच्यामध्ये कुठं सहभागी आहे किंवा आम्ही पोलीस काय गाडीतनं आमच्या घेऊन आलो आणि त्यांना आणि 33 आमचा आकडा झालाच होता. ते संख्याबळ बघता त्यांच्याकडे संख्याबळ जास्त होतं, बीजेपीकडे नाही होतं. त्यांना सांभाळता आलं किंवा त्यांना विश्वास देता आला नाही त्यांच्या लोकांना, असं म्हणावं लागतं. एक मिनिट. अखेर बाबांनी खाली